जय गुरु. जय जय गुरु. जय. जय गुरु. देवी आज गीतेचं नाहीये, आज संस्कृतचं आहे, कोविदचं. सॉरी. अल्टरनेट डेव्हलप होईल ना. शेवटचा एकच श्लोक राहिलाय हो का? सुभाषितात. हा. हे कुठं झालं आपलं? सुभाषित. सुभाषित. यात हो. मनोरुपदेश आपलं चाललं होतं ते ना. झालं. ते झालं ना. हे ते चाललंय झालं ना. ना सुभाषित. ओके. सुभाष हेच सुभाषितातला चाललंय ना. सुद्धा शेवट. अच्छा. हम्म. सुभाषित वरती गेलं. सुभाषितांनी 112. हा, शेवटचाच राहिलाय आता. हे आपण बघितलं होतं नाही का? हम्म. हा, ते तुम्ही. त्याच्याही पुढे हा. 26. या वृत्तीं वर्तते तातो यां च प्रपितामह तां वृत्ती वर्तसे कच्चित् सत्प्रकाशिता. नाही, हेच ना, आता हेच राहिलं ना, 20वर राहिलंय ना फक्त सुभाषित. नाही नाही, 28 आहेत. नाही, 20 आहेत. 20 आहे, ओ 20 सॉरी आहे. सॉरी. हा, सॉरी सॉरी. मी इकडे बघितलं. हा, बरोबर बरोबर. हो. दानार्थी न मधुकरा यदी झालं आता. के नात्र चंपक तरू. हा. तर केन अत्र चंपकतरो बत रोपितः असि. केन म्हणजे कोणाकडून येथे हे चंपक वृक्षा तुला रोपित केल्या गेलेलं आहेस. उग्राम पामर जनांतिक वाटिकाया. यत्र प्रवृद्ध वनशाक विवृद्धी लोभात भो भग्नवाट घटनोचित पल्लवसी. पल्लवोसी. हा. तर तुला म्हणजे तुला कुंपण म्हणून लावलेलं आहे, अक्षरशः कुंपण म्हणजे तुला काम. तू एवढा राजा म्हणजे सुवास देणारा सगळ्या वृक्षांचा, आणि तुला म्हणजे बांधावर. बांधावर लावलेलं आहे. हा. मला हम्म. वाटतं चाफ्याच्या झाडाला काटे नसतात ना तसे. नाही. चंपक नाही ना. पण मला नाही वाटतं नाही नाही, काटे नाही. नसतात. पण ते चाफ्याचं झाड मला वाटतं बकरी किंवा हे जनावर खात नाही का, असं असतं बहुतेक. नाही खात. हं? चाफ्यात सुद्धा आता पिवळा चाफा पांढरा चाफा वेगळे आहे. झाडच वेगळी आहेत. पण नाही खात जनरली, पण बघितलं नाही पण नाही खाताना. कोणी. हे हा, नाही ते खात कोणी. तसं कुंपण म्हणून वापरत नाही कोण त्याला, पण इथे म्हटलं हा. आहे. नाही नाही, पण आणि कसं ते असतं माहितीये मोठा का? वृक्ष असतो ना, तो वृक्ष असतो मोठा. हा, हा. मोठं हा. झाड होतं. नाही, पण त्यामुळे जनरली कुंपणाला कुठली झाडं लावतात, एक तर काटेरी लावतात किंवा बाभळी. जे हा. नाही, बाभळी पण नाही, पण जास्त करून ज्याला जी शेळी ज- शेळी प्राणी खात नाही असं. प्राणी खात निवडुंग नाही. निवडुंग हम्म. लावतात. हा, त्यांना नाही येऊ नये आतमध्ये म्हणून. नाही, निवडुंग वगैरे पण तसे आता आपल्या घरच्या बागेला आपण ते निवडुंग नाही लावणार. ते कुठली ती आपली नाही लावणार. विषारी झाडं किंवा अशी की जी प्राणी खात कणेरी नाही. कणेरी. कणेर कणेर. किंवा ते रुई टाईप असतात, ती म्हणजे असं हो नाही हो का, अशी लावतात. हो हो. पण इकडे हा, खात पण नाही. मला हा हा तर मला तो दुसरा चाफा माहितीये कुठला, ज्याला मी इंग्लिश चाफा म्हणायचो. तो म्हणजे हा, तर हा. त्या पिवळा कलरचा ना, पिवळा अ, येलो कलर, येलो कलरचा ना चाफा. येलो नाही, तो असा बाहेर पांढरा असतो, आत ना? पिवळा असतो असा. हा, हा, प्रणालीला हा. माहिती बरोबर. असेल.
हा होय होय पण नॉर्मल पण नॉर्मल त्याला ना त्या पूर्ण झाडालाच ना डिंक खूप असतो. थोडस डिंक जरी हा तुटलं ना तरी तो डिंक चीक बाहेर येतो असतो, त्याच्यावर चीक ते. असतो. हा हा चीक हा चीक ते चीक खूप असतो तो. असतो. पण तो पांढऱ्या पांढऱ्या तो चेक चीक. तो करतो तो चेक. शेळ्या बकऱ्या कोणी प्राणी खात नाही तो असं. नाही खात नाही नाही पण नाही खात. त्याला. नाही खात हा नाही खात. पण मला आणि तसाही तो ते पडलं त्याच्यातलं एक फांदी पडली तरी ते रुजतं, म्हणजे वाढत जातं. रुजतं हो रुजतं हो हा बरोबर आहे. आता म्हणजे आता सहज माझ्या वाढतं. घरी इथे मुंबईला आहे सोनचाफ्याचं झाड, पण हा इथे बकऱ्याच नाही आहेत आणि वरती कुठून येणार त्यामुळे मला ती माहिती नाही नाही आणि नक्की की हं, नाही हं, नाही नाही तसं खात नाही तिकडे. सोनचाफ्याला बकरी नाही. बकरी नाही सोनचाफा खात. खूपच उंच वाढतो. खूप उंच वाढतो उंच तो. वाढतो, लोक वाकून काठीनी फांद्या काढून फुलं हं. काढतात. हो हो आमच्याकडे आहे बरोबर. आहे दोन दोन मजले तरी वरती येतो. फुलं काढायला 2 हो हो, मजले वरती जायला पाहिजे. अगदी अगदी छान येतो. हो, हं. हम्म. बरं. ते तर प्रणाली मी त्या निगडीला चाफ्याचं जातो झाड. ना त्यांच्याकडे पण असंच तिसऱ्या चौथ्या मजल्यापर्यंत येतो असा हो मोठं हो. वाढतं खूप. छाया काकूंकडे ना. छाया काकूंकडे हो हा तसं बरं. छान तेच. वास येतो. आता फुललेला आहे नुसता सगळा परिसर सुगंधित झालेला आहे. अतिशय सगळीकडे वास त्या दरवळतो. तुमच्या गोव्याकडे वगैरे तसं बराच असतो ना कोकणात गोव्याकडे खूप आहे तसं खूप आहे हो खूप हो आहे खूप आहे खूप आहे. हम्म. हम्म. आमच्या पण घरी आहे. एक तोडलं एक आहे. अच्छा ठीक आहे. तर म्हणजे असं आहे चंपक वृक्षाला असं म्हणजे एखाद्याची काय म्हणजे कोण होता असं तू काय झालास तू असं हा असं जसं म्हणतो ना तसं आहे थोडंसं आहे म्हणजे तुझं काम काय आणि तुला कशा करता ठेवलंय असं नाही का असं जरा ठीक आहे. आता कुठला घ्यायचा आपण पाठ पुढे कोणतं? थोडा सोपा वगैरेच घेऊया कारण पण या पहिले जे श्लोकाचा पूर्ण पूर्ण अर्थ राहिला ना, अच्छा राहिला का हा म्हणजे एक पुढची ओळ. मिनिट हा, हा आलं पुढची ओळ. लक्षात हं. हा हम्म. हा हा. यत्र प्रवृद्ध वनशाख विरुद्धी लोभात म्हणजे विवृद्ध. जेथे वनशाख म्हणजे भाज्या. वनभाज्या वनभाज्या त्यांच्या वृद्धीच्या लोभाने म्हणजे त्यांचं रक्षण व्हावं म्हणून त्यांना कोणी खाऊ नये म्हणून भो हम्म. हं, अरे तू भग्नवाट घटन उचित पल्लवासी हा भग्नवाट घटनोचित आता इथं भग्नवाट घटनोचित म्हणजे कंपन असं म्हणजे भग्न कुंपणाची कसं वा हम्म. भग्न वाट घटनोचित भग्न म्हणजे भग्न पण वाट म्हणजे आणि कुंपणामध्ये भग्न करून वाट करून असं का? भग्न कुंपणाची पानं झालीस कुंपणाची पानं हा झालीस हे ते बरोबर नको हा म्हणजे कुंपणाचं घटन उचित पल्लवा अशी म्हणजे कुंपण सांधण्यासाठी कुंपण सांडण्यासाठी हा असं म्हणजे गॅप गॅप झाला मध्ये तो भरण्यासाठी तो हा वापरतात. हा, तेच म्हणजे असं वाट झाली तयार तर ती. हा त्याला भरण्यासाठी तुला लावलेलं आहे असं दोन भिंतींच्या मध्ये किंवा असं हम्म. म्हणजे कोणी भाज्या चोरायला येऊ नये म्हणून का? हा हा असं हा काही म्हणजे प्राणी आत घुसू नये हा, भाज्या चोरण्यापेक्षा खातील. हा, खाण्यासाठी हा बरोबर. हा प्राणी खाणार. प्राणी खाणार शेळ्या बकऱ्या वगैरे अशा हो हो गाई हो गाई वगैरे पण म्हणजे नुसत्या हो, शेळ्या गाई बकऱ्या वगैरे. गाई प्राणी खात वगैरे नाही पण ते तो. प्राणी खात नाहीत म्हणून त्याला तिथं असं म्हणजे अडसर म्हणून ठेवलेलं आहे फक्त असं ब्लॉक करण्यासाठी त्यांचे रस्ते बघणं वाट घटनो चित लवा पल्लव होतो. मग हे कठीण शब्दार्थ म्हणजे कशा ह्या निधने ह्या मरणे अर्थात पर अनुग्रह पीछे चलने वाला हे सगळं कशाचं आहे कोणतं लेसन याचच असेल याचच आहे ना अच्छा ह्याच आहे का हो म्हणजे दुर्दाव वन्य असं. विदुराणी हा आपण ते बघितलं ना का दुर्दाव वन्नी हा म्हणजे दावाग्नीने भकास झालेले वन हा हा नाही हा का त्याचं म्हणजे असं अच्छा जघन्य म्हणजे खूप नीच असं पाकरोती ओके म्हणजे ओके चंड चंड समीरण म्हणजे भयंकर वारा समीर म्हणजे वारा चंड समीरण म्हणजे तेज आंधी असं नाही का हम्म. असं
म्हणजे या 20व्या श्लोकात काय सांगायचंय? नाही नाही, तेच मी सांगतो ना, कोण होतास तू, काय झालास तू, असं. म्हणजे म्हणजे साध्या साध्या राजा होता तो, राजा चाफा. होता पण साध्या भाज्यांच्या रक्षणासाठी त्याची पानं बिनं म्हणजे फांद्या बिंद्या तोडून त्याला लावलंय अडसर करायला. बाकी काही हा नाही नाही त्याचा उपयोग असं. नाही नाही नाही, एकतर तसं तुझं रोपण केलंय, फांद्या तोडून नव्हे. ओके, त्याला लावलेलं आहे तिथे म्हणजे कुंपण सांधण्यासाठी, किंवा कुंपणामधली जी गॅप असते तिथनं कोणी प्राणी आत घुसू नये म्हणून तिथे त्याला लावलेलं आहे, असं. म्हणजे लावलंय. खरं त्याची ती जागा नव्हे, हा, असं ना? म्हणजे नाही. त्याला म्हणजे हो. वास्तविक हा, चंपक वृक्ष हा कसा एखाद्या कौतुकाने लावलेला असतो, सुवास हा दरवळत बागेत. राहावा वगैरे. त्याचा हा, त्याचा हा. म्हणजे उचित सत्कार तर नाही केला. त्याचा त्याचा उचित असा मान ठेवलेला असते. म्हणजे त्याचं फक्त हा. मेन जो कोणी आहे त्याचं फक्त लक्ष जो आहे ते भा भाज्यांची खरेदी विक्रीवाला माणूस आहे तो, फक्त त्याला चाफ्याचं काही पडलेलं नाही म्हणजे असं. कालिदासाला सिनेमाची गाणी भरायला व्हायचं तसं म्हणजे. कालिदासाला हो. सांगायचं सिनेमाची गाणी लिही तसं. नाही, किंवा म्हणजे असं म्हणता येईल का सर, की सामान्यांना त्याची किंमतच कळली नाही त्या चाफ्याची, हो तसंच आहे ते. हो. हो ना, हो ना. म्हणून म्हणजे त्याला आपल्याला जसं लावलं तिथे. हो, म्हणजे जसं मला आठवतं, आता मी लहान होतो ना, तर पूर्वी आपल्या सगळे हे पिक्चरची पेंटिंग्स वगैरे असतात ना, तर चांगले चांगले चित्रकार हे तेव्हा ते सगळी पोस्टर्स वगैरे गावागावात लागायची, हो, ते पेंट काढायचे. करायचे ना, काढायचे लोक. म्हणजे प्रत्यक्ष. हो. हा, तर जसं दिलीपजी म्हणतात तसं, की म्हणजे ज्यांच्याकडे चित्रकलेचा गुण आहे ना, त्यांना सुद्धा म्हणजे हो. निसर्ग साधं काम वगैरे काहीतरी. ते हा. नाही, त्याच्याऐवजी ते आपले राजेश खन्ना आणि मुमताज आणि असले हो, आपले चित्र त्यांचे चिटकवायचे काम. हो. हा, त्याच्यावर ते कॅनव्हासवर काढून ते पोस्टर्स लावण्यासाठी ते म्हणजे उदरनिर्वाह. त्यांना पोट भरण्यासाठी तीच हम्म. कामं करायला लागायची. म्हणजे म्हणजे आता तसं होत नाही, आता काय डिजिटल प्रिंटिंग वगैरे आलेलं आहे, हा त्यामुळे आता हा तो विषय नाहीये. पण पूर्वी पूर्वी होतं. जे म्हणजे चांगले चांगले म्हणजे गावातले जे चांगले चित्रकार असायचे ना, त्यांना असल्या कामाला जुंपलं जायचं, की येस येस. हम्म. नाही का, असं. होय. म्हणजे त्यांच्या उत्तम गुणांची कदर केली जायची हा नाही. हा, मेन म्हणजे तेच. म्हणजे ठीक आहे बाबा, चल तू काय घे, 10 रुपये घे आणि पिक्चरचं एक पोस्टर काढ, घे, म्हणजे किलोनी विक, असं म्हणजे त्यांचं असं. एका सिनेमात होतं तो असाच हम्म. आर्टिस्ट असतो, तर त्याला ते बोर्ड लिहायची अक्षर म्हणजे हो हो लेटरिंग हो, त्यातलं, करेक्ट करेक्ट ते करेक्ट. ते हा. करायला तो देतो. तो इतका कंटाळतो की हे काय हे, मला हो. नुसती लेटरिंगचं काम मिळालं असं. तर काहीतरी अगदी होतंय अगदी. काहीतरी. हो हो. चालेल. हा, चालेल. आता पुढे काय? ठीक आहे, तर आता आपण परत बघूया अनुक्रमणिकेत काय काय राहिलेत भाग ते. हे सगळे सुभदा कवी वगैरे तर आम्हीच वाचायचेत ना, म्हणजे हो खरं तर. हो त्यात मग काय ते नाही. तर सरळ माहिती आहे, म्हणजे जनरल हा. माहिती आहे ना ती, असं काही त्यात हे आणि नाहीये. आणि हम्म. पेपरमध्ये बघितलं, त्याच्यामध्ये हा. एकदा कवीचा परिचय म्हणून द्या असा एक हे आहे, आणि हो, दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेल्या म्हणजे त्या रघुवंश किंवा हे. अजविलाप हा जरा कठीण धडा आहे. हम्म. हा, हम्म. मग तो घ्यायचा. अजस्य अजविलाप. अजविलाप, त्याची ती दशरथस्य इंदुमती असते मला राजवर्धन. वाटतं. तर ती असं येते की वरनं हार पडतो फुलांचा, आणि त्या फुलांच्या हाराच्या आघाताने ती मृत्युमुखी होते, असं आहे. तर त्यांनी हो. तो कसा विलाप करतो, असं ते आहे. बाकी आपलं दशरथस्य राज्यशासन वर्ष काय काय झालंय, आपलं सुभाषित झाली, ते काही मोठं नाही. मनोपदेश पॉइंट आहे. झाला, की हे त्रयी भरतच हे पण मत्स्य आहे. वगैरे हे गोष्टी तुम्ही महात्याग केला का तुम्ही? या पन्नादासीचा आहे नाही ना, मला नाही वाटतं. नाही हा, नाही झाला नाही नाही. नाही महात्याग नाही, हा नाही. नाही तो. महात्याग, हे स्वाध्याय, तुम्ही मत्स्या, सन्मित्रम त्रयः मत्स्याः सन्मित्रम. मत्स्याः, हे तर पाठ अगदी सोपे आहेत ते मला वाटतं. हो. त्रयामत्सान सन्मित्र आम्ही करू शकतो. मला वाटतं गोष्ट. शुभदा फाटक ताई, हा, बोला बोला. तुम्ही संस्कृतच्या ऐवजी म्हणजे किंवा गीतेच्या ऐवजी इकडे जॉईन झाला आता असं वाटतं मला, कारण आज आमचा या लिंकवरती संस्कृत कोविदचा वर्ग आहे, असं. बर बर. अं, शुभदा फाटक. हो का? हम्म.
हो हो मी बोलते ना. स्वाध्याय प्रशंसा नाही झालाय ते का तुमचा तुमचा? हल्ली काहीतरी नाही 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 झालं. हा नाही झालाय नाही का? नाही नाही, तो सोपा आहे नाही एकदम. नाही झालं माझं ते पहिला अं, दुसरा माझं तिसरा ऐकू येत झालाय. आहे का? हो येतं ना. हो हो माझं ऐकू येत आहे तुम्हाला? येतं हो येतं येतं. हो येतं येत येतं. हो येत. हो 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 येतंय. प्रणाली, माझं ऐकू येत आहे का तुम्हाला? हो 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 येतं येतं, हो हो ऐकायला येतं. क्लिअर, हा एकदम चालेल. क्लिअर हा. येतंय. हॅलो. सगळ्यांना ऐकायला येतं. सगळ्यांना ऐकायला येतं. येतंय येतंय. त्यांना आपला आवाज जात नाही होते सरांना. मला हा. ऐकू नाही नाही येते नाही मला कोणाचं. येतोय. हा, तुम्हाला येत नाही वाटतं आवाज. माहिती त्यांना ऐकू येतं आपण. हो, हा कळलं मला, पण ते झालं. मला का नाही ऐकू येते कोणाचं? उषाताई पण आहेत नाही. हो ना उषाताई. काय झालंय? तुम्ही हो बोला येतंय बरं. ना, मला पण येतंय ऐकायला सरांचं. हो त्यांना आमचा येत कोविडचा नाही आपलं क्लास आहे हा. बोलणं. सर तुम्ही इयरफोन्स लावलेत का, ते काढून बघा. हा, उषाताई कोविडचा क्लास आहे, गीतेचा नाही. का? कोविडचा क्लास आहे संस्कृत, अच्छा अच्छा गीतेचा अच्छा नाहीये. बरोबर. हा उषाताई, हा तुम्ही आपण हा आता चुकून एक बोलला. दिवस आड ठेवलाय ना गीतेचा हो वर्ग. हो हो हा हा बरोबर. गीतेचा ठीक आहे सोमवार ठीक आहे, बुधवार शुक्रवार. लिव्ह करते मग मी. हो हो, ठीक आहे. तुम्ही शिकवता का उषाताई हा पाठ? हा, मी तेच म्हणणार होतो त्यांना आता. जाण्यापेक्षा पण शिकवा तुम्ही. त्यांनी लिव्ह केला ग्रुप. बरेच कोण कोण जॉईन झालेले आहेत चुकून. हो, ते आपलं मदत आहे. गीतेचा आपण रोज घ्यायचो ना, त्यामुळे ते लोकांना सवय लोकांना झालेली. हा. हा अं, हे हा स्वाध्याय प्रशंसा जो आहे, हा पाठ थोडा म्हणजे काय त्याला म्हणतात, थोडासा असा आध्यात्मिक आहे. हम्म. आणि त्याची माहिती वगैरे बघाही दिलेली आहे. स्वाध्याय म्हणजे काय? हे कोणतं लेसन आहे सर? तो अध्याय. हा मी स्वाध्याय दाखवलाय चौथा. ना, स्वाध्याय प्रशंसा म्हणून. पेज 64. स्व अध्याय असं, स्वाध्याय अच्छा अच्छा हा. ओके हा. स्वाध्याय. असं होतं पूर्वी हम्म. की म्हणजे विशेषतः ब्राह्मणांना तरी नित्य स्वाध्याय करणं हे आवश्यक होतं. स्व अध्याय म्हणजे शिकवणं नव्हे, म्हणजे शिकणं नव्हे, तर स्वतः अभ्यास करणे, स्वतःचा अभ्यास स्वतः करणे, त्याला स्व अभ्यास किंवा स्वाध्याय. स्व अध्ययन. स्वाध्याय म्हणजे स्व अध्ययन, स्वतःचा स्वतः अध्ययन असं. तर हम्म. त्याविषयी त्याची प्रशंसा दिलेली आहे इथे. हम्म. तर ते सरळ संस्कृत शिक्षक प्रवेश भाग 3 इथपर्यंतच माझं आहे. नाही नाही, तुम्ही दुसऱ्या नाही भागात आला नाही, इथे. एक मिनिट. हा, शुभदा फाटक ताई, तुम्ही ना, हो हो बोला. तुम्ही कोणाच्या वर्गामध्ये आहात? राजेश सरांच्या वर्गात आहात का? हा. नाही, तुमच्याच वर्गात आहे. नाही कुठलं? नाही, दिलीपजींच्या वर्गात आहात का तुम्ही? नाही 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 नाही. नाही नाही तुमच्याच वर्गात आहे. सरळ संस्कृत प्रवेश भाग 3 पर्यंत आपलं शिकवून झालंय ना. आता सप्टेंबर का ऑक्टोबर मध्ये काहीतरी परीक्षा होती ना. हो हो, म्हणजे म्हणजे माझाच वर्ग, पण डे टू डे क्लासेस तुमचे कोण घ्यायचं? तुम्हीच ते घेतला डे टू डे. नाही, ते त्यांना माहित नाही. पूर्वी घ्यायचो मी, पण गेले हा 2-3 महिने एकतर दिलीपजी किंवा राजेशजी घेत होते, असं म्हणून विचारतोय. नाही पण ते मी एक इतक्यात दिवसाआड काहीतरी श्लोक घेत आहे ना. ते गीतेचे, हा म्हणजे एक तिथं आपण काय हा करतोय, तुम्ही गीतेचं, हा गीतेमध्ये आता सध्या आपण काय करतोय, हा 8चा वर्ग आहे ना, तर 3 दिवस गीतेचे हा वर्ग घेतो आहोत आणि 3 दिवस हा हे वर्ग घेतोय. पण तुमचा मला हा. वाटतं तो राजेशजींचा वर्ग आहे तुमचा ऍक्च्युली. तुम्ही या दुसऱ्या लिंक म्हणजे तो वरती किती आलात. वाजता आहे? तो 8 वाजताच तो किती असतो. वाजता आहे? तो 8 वाजताच हा आहे ना, हा आत्ता बर सुरू कोविडचा. आहे. तो सुरू आहे तो आत्ता, पण त्याची लिंक दुसरी आहे. बर हा, बर बर बघते. तुमच्या हा ग्रुपवरती दिली आहे बघा ती. हा, तुमचा जो बर बघते बघते. 2025चा जो ग्रुप आहे ना, त्याच्यावरती दिलेली हो आहे ती हो लिंक. हा, तर त्या बरोबर लिंकवर तुम्ही जॉईन चालेल व्हा. हा, ठीक आहे. चालेल चालेल हा चालेल बघते कोविडचा बघते. वर्ग सुरू आहे असं.
हा ठीक आहे ठीक हा आहे हो, ते ओके ते दोन्ही वर्ग ते पॅरलल सुरू आहेत आपले असं. बर 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 ठीक आहे हो. ओके अं, ठीक आहे. तर हे जे स्वाध्याय जे आहे थोडक्यात सांगतो मी. ऍक्च्युली याचं ना आधी पुढचं जी टिप्पणी आहे ना ते वाचा तुम्ही, ना की स्वाध्याय म्हणजे काय. ना तर त्याचं सगळं मी माहिती दिलेली की स्वाध्यायाचं काय, तर ते अभ्यंग वगैरे वगैरे विशेष आहे. तर हे वाचून तुम्ही म्हणजे आणि मग त्याचं हे वाचा म्हणजे असं. ही टिप्पणी वाचून मग त्याचा अर्थ म्हणजे अर्थ फार सोपा आहे तो त्याचा, फार काही कठीण नाही आहे त्याचा. हा पण त्याचं ते बॅकग्राऊंड करण्यासाठी ती टिप्पणी वाचणं आवश्यक आहे, कारण आपल्याला आता हा कन्सेप्ट स्वाध्यायाचा कन्सेप्टच नाही तर कळणार नाही काय ते. हे घालवून दे रे स्पर्श काय कसं घालू तर मला काही कळलं नाही. सुगताताई, हा तुम्ही अजून ड्रॉप नाही झालात का? ठीक आहे. अं, हम्म. तर ठीक आहे, हे वाचा तुम्ही आणि मग काही यातली शंका असतील ना तर मग आपण चर्चा करूया याची. हा चालेल. हो. ठीक आहे. काही काही गोष्टी कारण यात न कळण्याजोग्या असू शकतील, म्हणजे काही काही स्टेटमेंट्स त्यातली असं. हम्म. अं, हे झालंय का? हा कुठला पाठ आहे? पितृप्रियो हर्ष. नाही नाही, तो पण नाही झाला. नाही. सुवासिता तुम्ही घेता? हा तुम्ही घ्याल काय? झाली, संपली आज. अगं झाली ना. होय, अरे च्या. सुभाष आता नाही, ते मनोरूप राजस्य राजस्य घ्या. आपण सुभाषित झाली आपली आणि मनोरूपदेशा हे झालं. हा, दोनच झाले. हम्म. नंतर हे पुरोहिताचा तो त्याग आहे, पन्नादाई नाही. हा जो त्याग आहे, महात्याग, हा तो कोण जो एक पुरोहित असतो त्याचा हा त्याग, हो हो की त्यांनी हो कसा हो. त्याग केला आहे त्याची गोष्ट आहे. राजपूत, मला वाटतं महाराणा उदयसिंगा करता आहे बहुतेक ते. हा हा. हा त्याची त्याच दोन आहे मुलं ते. आपसात भांडतात त्याचं ते. हा, संग्राम सिंग आणि उदय सिंग हम्म, असं ते. हम्म, त्याची ती गोष्ट आहे आणि तसा अनुवाद जनरली दिलेला आहे, अगदी हम्म. म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये नाही तरी. हे आपलं सुभाषित आपली झाली. हम्म. नंतर अजस्य विलाप घ्या सर आता. हे अजविलाप. दशरथ सर, हे पण आहे दशरथस्य राज्य शासन वर्णनम पद्य आहे ना? हे कुठलं आहे बघा मोठा हे. आहे. नाही नाही, हा कुठला आहे पाठ? ते मनोरूपदेश नाही आहे हा. हा दशरथाचाच आहे. हा दशरथाचाच दशरथ. आहे. हा नाही, भरत त्याच्यावरती प्रश्न भरत आलाय सर आलेला. नाही. हा. हे चित्रकूट आहे. हे 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 झालं हे का पण तुमचं? नाही, हे पण नाही झालं. नाही काय नाही झालं सर नाही झाले. नाही नाही पुष्कळ नाही, हे काहीच पुस्तक नाही. नाही, आत्ताच सुरू झालंय. हे पुस्तक झालेलं नाही. ओके, मग ठीक आहे, हे बघूया आपण. तर भरतस्य ससैन्य परिवारस्य चित्रकूटे श्री राम दर्शनम. हा, म्हणजे भरत जो आहे तो म्हणजे जेव्हा रामाने जेव्हा अयोध्येचा त्याग केला तेव्हा भरत त्याच्या मामाकडे होता आणि मग जेव्हा त्याला कळलं, म्हणजे तो परत आला, त्याला बोलून घेण्यात आलं, तेव्हा तो धावत धावत चित्रकूटाला राम होते, राम लक्ष्मण सीता, तिथे तो आला. आणि मग जटिलम चिरवसनम प्रांजलीम पतितम भुवी ददर्श रामो दुर्दर्शम युगांते भास्करम यथा. तर आता म्हणजे राम वनवासात गेल्यानंतर 2-3 महिन्यांनी तो हो भेट हो झाली नाही. कारण आधी आपल्याला एक धडा झाला तो वेगळा.
हा बरोबर. कोणतं लेसन आहे सर? हं. काय हा कळ भरतस्य राम लक्ष्मीताई याचा भरत मनोज हा होता ना पेज त्याच्या आधीचं नंबर लेसन 48, पेज नंबर 48 बघा. हा पेज नंबर 48. 48. हा ओके हा ओके हा गॉट इट ओके. हम्म. हम्म. जटा धारण केलेला, हा वीरवसन म्हणजे सालींचं वस्त्र नेसलेला, हा म्हणजे थोडक्यात वल्कल नेसलेला. हा वेलकल प्राण नेसलेला, हा हा राम हा जटिलम चीरवसनम हा प्रांजलिम भुवि पतितम हा युगांते भास्करम यथा दूरदर्शम ददर्श. हा म्हणजे त्यांनी ददर्श राम. भरताने रामाला कसं पाहिलं त्याचं वर्णन आहे. हा नाही, हा तर तसं काय ते रामाने पाहिलं ना, रामाने. हे रामाने नाही नाही, बघितलं. भरताने हा. नाही नाही भरतानी भरताने पाहिलं ना? बघितलं रामाला. नाही नाही, रामाने भरताला बघितलं असतं. नाही, उलट. हो बरोबर. हम्म. राम बी हेल्ड बरोबर. भरता विथ रामो हा करेक्ट. युगांते. हा. रामः नाही दूरदर्शन रामो नाही रामाने बरोबर आहे. बघितलं. हा नाही करता. ददर्श म्हणजे त्याला दर्शन दिलं. हम्म. रामाने त्याला दर्शन दिलं. कसं? त्याच्या जटा, नंतर वल्कल, हा नंतर जसा म्हणजे रामाची कशी अवस्था होती की जसा भास्करम यथा युगांते प्रलय काळात. प्रलय काळात हा म्हणजे पडलेला असतो, म्हणजे अगदी मावळताना जसा सूर्य असतो तर तसा म्हणजे रामाचं जे वैभव होतं तर त्या अवस्थेत रामाने त्याला दर्शन दिलं असं हे म्हणजे दिलं. ददर्श. हा राम हा कथंचित अभिविज्ञाय विवर्णवदनं कृशम भ्रातरं भरतं राम परिजग्राह पाणिना. इथं राम विवर्णवदनं कृशम भ्रातरं भरतं कथंचित अभिविज्ञाय बाहुना परिजग्राह. तरलेला चेहरा, कृश म्हणजे झालेला. पहिलं जे आहे ना ते रामानेच आहे, ते रामाने भरताला बघितलं असं. नाही जमिनीवर पण पडलेला. दर्शन दिलं, रामाने दर्शन दिलं भरताला. ते रामाने दर्शन दिलंय. नाही खालचं असं खालच्याशी लिंक केलं ना तर बरोबर तसं येतं ते. नाही पण ऐका ना तसं नाही. आता भरतानी काही वल्कल घातली नव्हती ना दिलीपजी. नाही तो आला असेल त्यावेळेला तिथे नाही, रामाला भेटायला. नाही 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 परत जेव्हा राम असे होते हा, रामाला वनवासात असं त्यांनी ते बघितलं ना. प्रांजली पतितम भुवी म्हणजे काय? कोणासाठी? हा, म्हणजे हात जोडून जमिनीवर पडलेला तो. कशासाठी हात जोडून जमिनीवर पडलेला? नाही बघूया ना पण. हा एक मिनिट. जमिनीवर झोपला तो. जटिलम चीरवसनम प्रांजलिम रामः जटिलम चीरवसनम म्हणजे आपण चटईवर हाताची घडी घालून झोपलेला असं मला वाटते. पण दुसरं नाही. वाक्य कसं आहे मग? भरताचं वर्णन कसं आहे तिथे? चेहऱ्याचा रंग उडालेला, वृष तो झालेला. भरताचा नाही, ते रामाचंच आहे. नाही ना, अशा भरताला प्रभू रामाने ओळखले कसे बसे? हो, भरतम आहे ना, भरताला आहे ते भरतम. आणि भरतम द्वितीय आणि राम प्रथम आहे. हा, भरताला बाहूमध्ये घेतले असं. आणि कारण ते प्रांजली परिजग्राह पतितम म्हटलं बाहुना. तर मग हात जोडून भरत खाली बसला असेल असं मला वाटलं. हा तसंच आहे. नाही ते प्रांजलिम पतितम भुवी हे वर्णन आहे. हे सूर्याचं. नाही हे भरताच आहे. हा भरताच पण ते भरताच आहे. पण जटिलम चीरवसनम प्रांजलम पतितम भुवी युगांते भास्करम यथा राम हा करताय. ददर्श राम हा करताय. राम
ददर्श आणि क्रियापद आहे ददर्श आहे. हा, म्हणजे ददर्श म्हणजे दर्शन दिले, ददर्श नाही आणि का? दूरदर्शम असं पण आहे. दूरदर्शम, दूरदर्शन पण आहे. दूरदर्शम, नाही ते दूरदर्शन म्हणजे ते राम नाही नाही ते दूरदर्शन. ते कसं आहे ना, दूरदर्शम, जटिलम, चिरवसनम हे सगळे म्हणजे विशेषण आहे त्यांचे ना. विशेषण आहेत ती. हा, तीच. हम्म. पण ती कुणाची, तर प्रांजलीम पतितम भुवी, म्हणजे त्या पडलेल्याला, म्हणजे भास्करम यथा, म्हणजे भास्कर हे म्हणजे म्हणजे मला तेच वाटतंय की सामान्य ते प्रांजली केले सूर्याला हे करतात तसं त्याप्रमाणे मला त्याला पाहिलं का रामाला असं बघितलं. सूर्य बघायला पाहिजे. सूर्यासारखे पण मला दिसणाऱ्या रामाला नाही, जरा ते प्रथम नाही, आणि जरा आता आणि तसं. हा, म्हणजे राम हा ददर्श, पण हे जटिलम, चिरवसनम, प्रांजलीम, भुवी पतितम, हा, दूरदर्शम, हा, असे युगांते युगांते भास्करम यथा दूरदर्शम, हा, ददर्श ददर्श म्हणजे हे हे सगळं सगळं द्वितीयच आहे. हे सगळं द्वितीयच आहे. त्यामुळे हम्म. हे भरताचं वर्णन आहे असं वाटतंय. असं हा, भरतच वर्णन आहे. तेच बरोबर, तेच करेक्ट. हे भरताचं तर वर्णन आहे आहे. तेच. रामाचं असावं असं वाटतं. हम्म. आणि मग कसं होईल ना कदाचित असं असेल, म्हणजे की तो भरत सुद्धा सगळं सोडून असा आला असेल, हा, आणि मग हो, येस. हा हा, हा असं असेल. आणि मग बघूया, कथंचिद अभिविज्ञाय विवर्ण वदनम कृशम भ्रातरम भरतम रामः परिजग्राह पाणिना, म्हणजे रामाने त्याला म्हणजे हाताने बाहूंनी त्याला आलिंगन दिलं. परिजग्राह म्हणजे आलिंगन दिलं. हा, असं म्हणजे विवर्ण वदनम कृशम भ्रातरम भरतम, हा, म्हणजे त्याला ओळखलं, मोठ्या मुश्किलीने ओळखलं, आणि मग हाताने त्याला आलिंगन दिलं. असं पाणिना परिजग्राह असं. आणि मग हा, आणि मग आघ्राय रामः तं मूर्धी परिष्वज्य च, हा, राघवम अंके भरतम आरोप्य पर्यपृच्छत स सादरम. हा, म्हणजे मग रामाने त्याचं अवघ्राण केलं, हा, आणि त्याला आपल्या मांडीवर बसवलं. हा, अंके भरतम आरोप्य, आणि म्हणजे त्यांनी त्याला सादरम म्हणजे आरामात त्याला आदराने त्याला म्हणजे आदराने चौकशी विचारलं. केली. चौकशी. चौकशी केली. हा, क्व नु ते भूत पिता तात यद अरण्यम त्वमागतः नहि त्वं जीवतः तस्य वनम आगंतुमर्हसि. की त्याला माहिती म्हणजे नाहीये ते. हा, म्हणजे त्याला माहिती नाही दशरथाचं हे झालं ते. हा, तर इथे तात म्हणजे पिता ना. म्हणजे तो नाही, dear. इथे ताता म्हणजे तो त्यालाच म्हणतोय हे. हा, अच्छा. की अरे बाळा, ताता म्हणजे बाळा वगैरे असं पण होतं. त्वम आरण्यम यत आगतः, हा, ते हा. पिता म्हणजे तव पिता, हा, जिवंत म्हणजे असताना. हा, जिवंत असताना तू इथे कसा काय आला. हा, वनम आगंतुम न हरसी, तुला वनात येणं योग्य नाही, कारण तू वडिलांची काळजी घेणं अपेक्षित आहे. असं. कारण आम्ही तू काय म्हणजे राम आणि उद्देशाने आलाय लक्ष्मण इकडे? तर आलाय, राम आणि लक्ष्मण सोड, त्यांना तर आज्ञेमुळे जावं लागलं, पित्याच्या आज्ञेमुळे. पण तू तरी वडिलांना सोडून का आला, मग त्यांचा सांभाळ कोण करेल. असं. मग नंतर हा, महाराज क्वचिन्नु, कुशल आहेत ना. हा, हा, क्वचिन्नु धरते तात राजा राजा हा, मिहागतः यत् तु अहम यत् त्वम इह आगतः, हा, इह आगता, यत् त्वम् इह आगता. इह आगतः, हा, क्वचित् दारयते, हा, क्वचित् न दीन सहसा राजा, हा, सहसा राजा
लोकांतरम गतः. म्हणजे आता तो म्हणतो अरे असं तर नाही झालं ते, म्हणजे परलोकाला तर नाही गेलाय असं. हम्म. 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 म्हणजे तो आहे असं मी महाराज धरतोय कुशल की आहेत. हा म्हणजे कुशल आहेत ना. बाळा तू आता इथं आलेला आहे, हा तर राजा कचिन्नू धरते. कचिन्नू धरते असंच आहे ना पुस्तकात, की काय आहे? हो हो तसंच आहे. पण पण मग कच्चिन्न दीनः. नाही नाही, ते कचिन्नू दिन हा पुढचं. पण हा. वरचं जे आहे ते हो असंच आहे असंच आहे. हो 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 पहिलं असंच आहे. असंच आहे. कचिन्नू धरते. कचिन्नू. कच्चिन्नो धरते. कच्चिन्न दिनः. नाही हा नाही ते नंतर. कच्चिन्नो तसं धरते. नाही, धर कथन पहिले कच्चिन्नू आहे आणि नंतर कच्चिन्न दिनः. हा सर तर नाही नाही कथन नाही नाही कथनवी आहे. नाही माझं गोंधळ म्हणजे काय म्हणतोय मी, की खाली अर्थ कचित दारयते असं म्हटलेलं आहे आणि वरती हा. कचिन्नू धरते असं म्हटलेलं आहे. तर हो हा तर धारा येतच किती वेगळं. हा इथं दारयते आणि धरते, हा दोन्हीचा अर्थ सारखाच असेल, पण मग धरतेचं काय क्रियापद आहे असं मी जरा विचार करतो. हा असं. नाही सर, सर हा मी शब्द सांगू का तुम्हाला? त्यांनी इथं पुस्तकात आहे कथनविद भिविज्ञाय. कथनविद भिविज्ञाय एक शब्द आहे तो. नाही तुम्ही दुसरं काहीतरी वाचताय तुम्ही. ते वेगळं आहे काहीतरी, ते खूप पुढे आहे. दुसरं म्हणजे वाचताय. ते दुसऱ्या ह्याच्यात कचिन खूप आलेलं इथं. खूप कचिनवाले शब्द आहेत. हो हो. हा अच्छा हा हा तुम्ही पुढचा घेतला, 5वा घेतला काय? अच्छा. हो नाही वाचवत चाललंय. पाचवा. नाही मी आता सध्या 5वा घेतोय. अच्छा तर मला वाटलं हा दुसरा. कचिन्नू धरते तात राजा यत्तू इयम आगता. म्हणजे आता तू इथं आलेलाच आहेस, पण मग म्हणजे राजा म्हणजे राजा दशरथ. तर बाळा राजा दशरथ ठीक आहे ना, हा असं. आणि की राजा कचिन्नू दीनहा सहसा लोकांतरम न न कचिन्न न लोकांतरम न गता. म्हणजे गेलेले नाहीयेत ना, म्हणजे परलोकी गेलेले नाहीयेत ना, असं तो विचारतो. कचिन न दीना असं. कच्चिन्न पण ते न कच्चिन्न. कचिन न दीना. हा दिनः. हा चला विग्रह च आहे. संधी विग्रह. आणि न दिनाचं विग्रह तो कर. तो न दिना म्हणजे न गता हा कचित. ऍक्च्युली तच संधी झाल्यामुळे न होतं. कचित न दिना असं. असं हा जसं आता इथे बघा खाली 6व्या श्लोकात बघ, कचित दशरथो राजा. आता मूळ त आहे पण तो समोर द आल्यामुळे त्याचा द झालाय असं. ते कचिन्नू धारते कचित धारा येते असेल का ते? नाही कचित सर हे धारा चला येते काय? कच्चिन्न त्यातले आहे अर्थ ना. मला अर्थ येतो त्याला व्यवस्थित. अजून धारण करून आहेत का, म्हणजे जिवंत आहेत का असं? हो ते बरोबर आहे, कचित धारा आहे ते बरोबर आहे. पण ते म्हणूनच मी म्हटलं की पुस्तकात तो पुस्तकात कचिन्नू आहे पण ते अर्थ लागत नाही त्याचा. धारायचं नाही दिलंय सर इकडे. धरते दिलाय धरते. धरते. हा म्हणूनच कारण मी इथं मी जो अर्थ लिहिलाय तो बहुतेक कशावरून तरी मी घेतलाय, तर तो कचित दार येते असा आहे. हा तर मूळ मला वाटतं म्हणजे ते पाठभेद असावेत असं. सर हे चला च आहे कच्चित असं होणार ना. भरपूर याच्यामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये कच्चित आले. कच्चित हो कच्चित हा कच्चिन्न कच्चित खरोखरच काय कच्चित आहे ना. हा कच्चित नाहीये, कच्चित आहे ते. हा कच्चित चला च आहे कच्चित. खरोखरच असं आहे. हे कोणत्या ह्याच्यातलं आहे? हे कोणाचं आहे? हे वाल्मिकी रामायणातलं नाहीये. हो वाल्मिकी रामायणाचंच आहे. कारण एकदम वेगळं वाटलं, म्हणजे एकदमच तो असं विचारतो म्हणून वेगळं वाटलं की तू इकडे आला ते आहेत की नाही, म्हणजे ही भाषाच वेगळी वाटली एकदम. हो नाही मग ऍक्च्युअली ती वाल्मिकी रामायण अशी कथा आहे. मग तिथंच ते त्यांचं जे श्राद्ध कर्म वगैरे आहे ना, ते बहुतेक चित्रकूटाला रामाने केलेलं आहे, अशी कथा आहे. त्यामुळे